And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. नमस्कार. जय भीम, जय संविधान. भारताच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधान निर्मिती. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधानाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. या घटनेस आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. भारताचे संविधान म्हणजे ज्याला आपण राज्यघटना, हे भारताचे सर्वोच्च कायदेशीर असा दस्तावेज आहे आणि जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेल्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीस 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत. या 75व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान अमृत महोत्सवी वर्ष गेले वर्षभर आपण साजरे करत आहोत. या निमित्ताने संविधान आणि महिला या विषयासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. समाजाचा अर्धा भाग असणाऱ्या महिला वर्गाच्या दृष्टीने संविधानाचे काय महत्त्व आहे याच्याबद्दलचे आपण थोडेसे चिंतन करणार आहोत. आज कोणतेही असे क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिला पोचू शकलेल्या नाहीत. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्येच म्हटल्याप्रमाणे संधीची समानता आज महिलांना मिळालेली आहे असं आपल्याला म्हणावंच लागतं. आज आपण बघितलेलं आहे की भारताच्या 15व्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू या महिला आहेत. हे संविधानाचेच यश आहे
हे आपण जाणतोच. इतिहासाचे अवलोकन केल्यास एक बाब आपल्या लक्षात येते की भारतीय समाजव्यवस्थेने नेहमी स्त्रीस कमी दुय्यम लेखले आहे. विविध कालखंडांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की वेगवेगळ्या पद्धतीनं तिचं शोषण आणि दमन केलेलं दिसते. स्त्रीस माणूस म्हणून न पाहता एक वस्तू स्वरूपात केवळ तिचा भोग घेतला गेलेला आहे. शूद्र म्हणून तिला अपवित्र ठरवलं गेलं आहे. धर्मसत्तेनं तिला कधी नरकाचे द्वार म्हटले आहे तर कधी पुरुषाच्या प्रगतीतील धोंडही समजलेला आहे. तिचे माणूस म्हणून अधिकार काढून घेऊन गुलामीत तिला ढकललं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून येथील स्त्रीस पुन्हा माणसात आणलं गेलं आणि तिचे माणूस म्हणून जे काही हक्क अधिकार आहेत ते तिला प्रदान करण्यात आले. पुरुषा इतकंच तिलाही समाजामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याचे कारण म्हणजे केवळ आणि केवळ भारतीय संविधान. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समानता म्हणजे जेंडर इक्वॅलिटी हे एक मूलभूत तत्व मानलं आहे आणि हे तत्व केवळ कायद्यापुरते मर्यादित न ठेवता ते समाजातील प्रत्येक क्षेत्रात लागू होण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे ज्याला आपण उद्देशिका किंवा प्रिॲम्बल असं म्हणतो त्याची सुरुवातच आम्ही भारताचे लोक अशी होते. याचा अर्थ या ठिकाणी स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेद केलेला नाही. स्त्री आणि पुरुष समानतेची सुरुवातच या ठिकाणी केली आहे. याचबरोबर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समानता इक्वॅलिटी या तत्वाचा उल्लेख आहे. प्रस्तावना सांगते की भारत एक लोकशाही गणराज्य असं एक राज्य आहे जिथे प्रत्येक नागरिकास समान हक्क आणि समान संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही न्याय आणि विकासाच्या संधी समान देण्यात आल्या आहेत. भारतीय संविधानामध्ये नागरिक म्हणून सर्वांना मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. भारतीय राज्यघटनेचं जेव्हा आपण अध्ययन करतो त्यावेळेला अनेक बाबी आपल्या लक्षात येतात. त्यामध्ये सुरुवातीला भारतीय राज्यघटनेनुसार 6 मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहेत. ते कोणते आहेत? समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहे आणि त्याचबरोबर संविधानिक उपायांचा सुद्धा अधिकार आहे. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांची व्याख्या करण्यात आली आहे. त्यापैकी महिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची कलमे म्हणजे कलम 15(3) हे स्त्रियांसाठी त्यांच्या हितासाठी विशेष तरतूद करताना दिसते. मूलभूत अधिकारातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत, पण त्याचबरोबर 15(3) हे कलम स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे ठरते. कलम 14 जे आहे ते कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजे सर्व नागरिक हे कायद्यासमोर समान आहेत असं सांगते. कलम 15(1) जे आहे ते राज्य कोणत्याही नागरिकांशी धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करणार नाही म्हणजे कोणत्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो ते होणार नाही याची खात्री देते. कलम 15(3) जे आहे जसं मी आधी म्हटलं की स्त्री व मुलांना त्यांच्या हितासाठी राज्यांना विशेष तरतुदी करण्यासाठी ते सांगत आहे. कलम 16 जे आहे ते राज्यांतर्गत नोकरी किंवा पदाच्या नियुक्ती संदर्भात सर्व नागरिकांना समान संधी देते. मग याच्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव केलेला नाहीये, तर स्त्री आणि पुरुषांना समान संधी नोकरीमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. इतर अनेक कलमांच्या बरोबरच कलम 39(अ) जे आहे ते राज्याने आपली नीती अशा प्रकारे राबवावी की पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही समान रीतीने उपजीविकेचे योग्य साधन मिळवण्याचा अधिकार सुनिश्चित होईल.
कलम 39D जे आहे ते त्यामध्ये पुरुष व स्त्रिया यांना समान कामासाठी समान वेतन मिळाले पाहिजे. म्हणजे स्त्रीनं जेवढे एखादे तास काम केलं आणि पुरुषांनी जरी केलं तर त्यांच्या वेतनामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करू नये असं हे कलम सांगतं. कलम 39 मध्ये समान संधीच्या आधारावर न्यायाची उन्नती करणं आणि योग्य कायदे, योजना किंवा इतर कोणत्याही मार्गाने मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, जेणेकरून आर्थिक किंवा इतर अडचणींमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्यास अडथळा येऊ नये, हे विशेषत्वाने महिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असं कलम आहे. कलम 42 असं सांगतं की कामाचे न्याय व मानवीय अटी निश्चित करण्यासाठी आणि प्रसूती संबंधी सवलती, मॅटर्निटी रिलीफ ज्याला म्हटलेलं आहे, देण्यासाठी राज्याने तरतूद केली पाहिजे. कलम 46 जे आहे ते समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधाचे विशेष काळजीपूर्वक संवर्धन करणे आणि त्यांना सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षण देणे ही राज्याची जबाबदारी समजलेली आहे. कलम 47 जे आहे ते लोकांचे पोषण स्तर व जीवनमान उंचावणे हे राज्याचे कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात घेणं फार गरजेचे आहे की पोषण मूल्य जे आहे ते महिलांसाठी अधिक कमी प्रमाणामध्ये मिळतं, तर त्यासाठी संविधानाच्या माध्यमातून योग्य पोषण मिळण्यासाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. कलम 51E जे आहे ते भारतातील सर्व लोकांमध्ये सौहार्द, बंधुभावाची भावना वाढवणे आणि स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य समजलेले आहे. आपण आजही पाहतो की अनेक वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या माध्यमातून स्त्रियांचे शोषण होताना दिसते, तर संविधान याला विरोध करत आहे आणि अमानवी ज्या काही आपल्या प्रथा परंपरा आहेत त्यांना संविधान कधीच प्राधान्य देत नाही, हे या कलमांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. कलम 243D(3) हे आहे, याच्यामध्ये प्रत्येक पंचायतीतील थेट निवडणुकीत भरण्यात येणाऱ्या एकूण जागांपैकी किमान 1/3 जागा या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि या जागा पंचायतीतील विविध मतदारसंघांमध्ये फेरपालट म्हणजे रोटेशन पद्धतीने वाटप केल्या जातील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 243D(4) या भागामध्ये प्रत्येक स्तरावरील पंचायतीमध्ये अध्यक्षपदाच्या चेअरपर्सन ज्याला म्हटलेलं आहे, एकूण जागांपैकी किमान 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील असं सांगितलेलं आहे. कलम 243T यामधले तिसरं जे कलम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नगरपालिकेतील थेट निवडणुकीत भरण्यात येणाऱ्या एकूण जागांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. किमान 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील आणि या जागा नगरपालिकेतील विविध मतदारसंघांमध्ये फेरपालट म्हणजे रोटेशन पद्धतीने वाटप केल्या जातील अशी ही तरतूद करण्यात आलेली आहे. या माध्यमातून आपण पाहतो की अगदी वेगवेगळ्या स्तरामध्ये आणि ठिकाणी महिलांसाठी विशेष असे प्रावधान संविधानाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. पुढे आपण भारतीय दंड संहिता ज्याला आपण IPC म्हणतो आणि महिलांसाठी काय तरतुदी केलेल्या आहेत या संदर्भातली थोडीशी माहिती पाहूया. भारतीय संविधानाने महिलांना समानता, सन्मान व सुरक्षिततेचा अधिकार दिला आहे. या अधिकारांना कायदेशीर आधार देण्यासाठी भारतीय दंड संहितेत म्हणजे ज्याला आपण IPC म्हणतो महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देणे हा IPCचा उद्देश आहे. महिलांच्या संबंधित ज्या काही प्रमुख तरतुदी आहेत त्याच्यामध्ये कलम 354 जे आहे त्याच्यामध्ये महिलांना लज्जा वाटेल असा स्पर्श, छेडछाड, अपमान केल्यास शिक्षा सांगितलेली आहे. कलम 354 जे काय त्याच्यामध्ये लैंगिक छळ
सेक्शुअल हॅरॅसमेंट ज्याला आपण म्हणतो, जसे की अश्लील हावभाव, स्पर्श, अश्लील संदेश असे जर कोणी केले तर तो शिक्षेस पात्र ठरतो. कलम 354 ब मध्ये स्त्रीचे वस्त्र काढणे किंवा तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो व्यक्ती शिक्षेस पात्र ठरला जातो. कलम 354 क मध्ये गुप्तपणे पाहणे, ज्याला वोयरिझम म्हटलंय, म्हणजे तिची परवानगी न घेता तिचा फोटो काढणे, व्हिडिओ काढणे, तिला पाहणे हे सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा ठरवलं गेलेलं आहे. कलम 354 ड जे काय त्याच्यामध्ये स्टॉकिंग म्हणजे पाठलाग करणे, स्त्रीचा वारंवार माग काढणे, तिला त्रास देणे, तिला छेडछाडी करत तिचा पाठलाग करणे ह्या गोष्टी जरी केला तर तो व्यक्ती शिक्षेस पात्र ठरतो. कलम 375 जे काय ते बलात्काराची व्याख्या करते आणि त्यास शिक्षा ठोठावते. कलम 376 बलात्कारासाठी शिक्षा ठोठावते आणि ती किमान 7 वर्षाचा कारावास अशा पद्धतीची आहे. कलम 376 ब जे काय आहे ते पतीने पत्नीशी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध जरी ठेवला, म्हणजे ज्युडिशियल सेपरेशन झाल्यानंतर शारीरिक संबंध जरी ठेवला तरी तो पती शिक्षेस पात्र ठरतो. कलम 376 क जे आहे ते अधिकारांचा गैरवापर करून स्त्रीची शारीरिक संबंध जर ठेवला तरी सुद्धा तो इसम शिक्षेस पात्र ठरतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कलमांच्या माध्यमातून स्त्रीची सुरक्षा केलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये इतरही अनेक कलम आहेत. त्याच्यामध्ये कलम 376 ड जे आहे ते सामूहिक बलात्काराचा आहे, म्हणजे गँग रेप ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा कायद्यानं तो गुन्हा आहे. कलम 376 ई जे काय आहे ते बलात्काराबाबत वारंवार गुन्हा करणाऱ्या इसमास मृत्यूदंडाची शिक्षा या कलमाच्या माध्यमातून ठोठावली गेलेली आहे. कलम 498 अ जे काही आहे ते पती किंवा सासरच्या मंडळींकडून स्त्रीवर होणारा छळ, ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो, किंवा क्रुएलिटी बाय हजबंड और रिलेटिव्ज हे जे काही बाबी आहेत ते कलम 498 अ च्या माध्यमातून गुन्ह्याच्या अंतर्गत त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. कलम 509 जे आहे ते स्त्रीच्या सन्मानाला धक्का पोचवणारे जे शब्द आहेत किंवा हावभाव असतील किंवा कृत्य असेल असे जरी केले तर त्याच्या अंतर्गत शिक्षा ठोठावली गेलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण पाहतो की अनेक महिला आज नोकरदार आपल्याला असलेल्या दिसतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा विशेष तरतुदी भारतीय संविधानामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यातली महत्त्वाची तरतूद म्हणजे मातृत्व लाभ कायदा. महिलांच्या आरोग्याची, सुरक्षितेची आणि मातृत्वाच्या काळातील हक्काची हमी देण्यासाठी मातृत्व लाभ अधिनियम 1961 लागू करण्यात आला. हा कायदा कामकाजी महिलांना गर्भावस्था, प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळात आवश्यक सुविधा व सुट्ट्या मिळाव्यात यासाठी करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये काही प्रमुख तरतुदी आहेत. त्यामध्ये सुट्टीचा अधिकार, महिलेला एकूण 26 आठवडे सशुल्क सुट्टी मिळते. पहिल्या 2 मुलांसाठी, तिसऱ्या मुलासाठी 12 आठवडे सुट्टीची तरतूद करण्यात आलेली आहे. महिलेचा गर्भपात झाला, गर्भपातानंतरही सुट्टी तिला मिळते. गर्भपात झाल्यास महिलेला 6 आठवड्याची सशुल्क म्हणजे सपगारी सुट्टी तिला मिळते. स्त्रीने दत्तक घेतले किंवा सरोगसीद्वारे जरी मुलाला जन्म दिले तरी किंवा तिने 3 महिन्याखालील मूल दत्तक घेतले किंवा सरोगसीद्वारे मूल झाले तिला तरी 12 आठवड्यांची सुट्टी तिला मिळते. याचे कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे निश्चित करण्यात आले. त्याच्यामध्ये गर्भवती महिलेला धोकादायक, शारीरिकदृष्ट्या जड किंवा आरोग्यास अपायकारक असे काम देऊ नये असे भारतीय संविधान सांगते. क्रेंच फॅसिलिटी, कोणत्याही संस्थेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक महिला कर्मचारी असतील तर बालसंगोपन केंद्र याची सोय करणे बंधनकारक त्या संस्थेस
सांगितलेले आहे. आणि आईला दिवसातून 4 वेळा क्रेंचला भेट देण्याचा अधिकारही दिलेला आहे. म्हणजे बालसंगोपन किंवा त्याच्यामध्ये स्तनपानासाठी कमीत कमी 4 वेळा दिवसातून त्या बालसंगोपन केंद्राला महिला भेट देऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की म्हणजे महिलेला एखाद्या नोकरीतून काढणे हे याची सुद्धा तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. गर्भधारणेच्या काळात व मातृत्व लाभ घेत असताना महिलेला नोकरीतून काढता येत नाही. हा कायदा महिलांना मातृत्व काळात आर्थिक सुरक्षितता, आरोग्याचे संरक्षण आणि मूल व आई दोघांच्या हिताची हमी देते. भारतीय संविधानात घटस्फोट आणि पोटगी म्हणजे ज्याला आपण डिवोर्स अँड मेंटेनन्स या संबंधी सुद्धा विशेष तरतूद केलेली आहे. ही तरतूद प्रामुख्याने हिंदू विवाह अधिनियम 1955, विशेष विवाह अधिनियम 1954 तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याला आपण CRPC कलम 125 यामध्ये करण्यात आली आहे. घटस्फोटाबाबत म्हणजे डिवोर्सचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते हिंदू विवाह अधिनियम 1955 सेक्शन 13 याच्या अंतर्गत केलेले आपल्याला दिसतात. पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही घटस्फोट मागता येतो, पण यासाठी काही कारणं असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये या कारणांच्या मध्ये मूलतः प्रथमतः व्यभिचार ॲडल्टरी, क्रूरता क्रुएलिटी, परित्याग म्हणजे सेपरेशन असणं किंवा डेझर्शन ज्याला म्हटलेलं आहे ते किमान 2 वर्ष पती पत्नी हे एकमेकांपासून वेगळे राहत असतील, पती किंवा पत्नीनं धर्मांतर केलेलं असेल, कन्व्हर्जन टू एनी अदर रिलिजन, आणि मानसिक असंतुलन म्हणजे पती किंवा पत्नी कोणत्याही मानसिक म्हणजे व्याधीनं जर ग्रस्त असेल, त्यांना असाध्य कोणताही रोग झाला असेल जसा की कुष्ठरोग असेल, काही महत्त्वाचे लैंगिक रोग आहेत, अशा म्हणजे व्यक्तींना किंवा 7 वर्षापेक्षा दोघांपैकी एक जण बेपत्ता असणं, त्यांचा कोणताही थांगपत्ता नसेल, तर यापैकी कोणतं जरी एखादं कारण जरी असेल तर पती किंवा पत्नीला परस्पराच्या संमतीनं घटस्फोट मिळू शकतो. याला आपण म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स सेक्शन 13B असं म्हणतो आणि ही महत्त्वाची तरतूद भारतीय संविधानामध्ये आपल्याला दिसून येते. विशेष विवाह अधिनियम 1954 अंतर्गत वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींनी केलेल्या विवाहासाठी यातही घटस्फोटाची कारणे साधारणतः 30 आहेत. याही अंतर्गत पती पत्नी एकमेकांपासून विभक्त होऊ शकतात. मुस्लिम कायदा जो आहे याच्यामध्ये तलाक, खुला यासारख्या पद्धती 2019च्या कायद्यानुसार चर्चेत असणारा ट्रिपल तलाक, तिहेरी तलाक ही घटस्फोटाची पद्धत बेकायदेशीर व दंडनीय आहे असं म्हटलं गेलेलं आहे. पोटगीच्या संदर्भात जेव्हा विचार आपण करतो तेव्हा फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC कलम 125 यामध्ये या अंतर्गत जर पतीने पत्नीला किंवा मुलांना उपजीविकेसाठी आवश्यक साधनं पुरवली नाहीत, त्यांचे योग्य पद्धतीनं पालनपोषण केलं नाही तर पत्नी न्यायालयात पोटगी मागू शकते. घटस्फोटित पत्नी, अल्पवयीन मूल, अपंग, प्रौढ मूल आणि पालकांनाही पोटगी मागण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. हिंदू विवाह अधिनियम कलम 24 व 25 या अंतर्गत घटस्फोटाच्या खटल्यात न्यायालय पती किंवा पत्नीला पोटगी देण्याचा आदेश देऊ शकते. हिंदू दत्तक व पालनपोषण अधिनियम 1956 या अंतर्गत पालकांना मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणं गरजेचं ठरवलेलं आहे. मुस्लिम महिला विवाह विच्छेद अधिकार संरक्षण कायदा 1986 अंतर्गत मुस्लिम महिलांना घटस्फोटानंतर इद्दत कालावधीत तसेच पुढील काळासाठी देखील पालन पोषणाचा अधिकार आहे. एकंदरीत भारतीय संविधानाने महिलांच्या संरक्षणासाठी
आणि घटस्फोटानंतरच्या आर्थिक सुरक्षतेसाठी विशेष कायदेशीर तरतूद केलेली आहे असं आपण पाहतो. कोणत्याही महिलेस काही कारणास्तव अटक करण्याची जर वेळ आली तर त्यासाठी सुद्धा भारतीय संविधानामध्ये महिलेला अटक करतानाचे नियम ठरवण्यात आलेले आहेत. ते कोणते? संध्याकाळ ते सकाळ दरम्यान अटक नाही. CRPC कलम 46(4) नुसार सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना अटक करता येत नाही. अपवाद फक्त न्यायाधीशांची विशेष परवानगी असल्यास तसे ते करता येते. महिला पोलिसांची उपस्थिती असणं फार आवश्यक आहे. महिलांना अटक करताना महिला पोलिसांची उपस्थिती बंधनकारक संविधानानं ठरवलेला आहे. महिलेला स्पर्श न करण्याचा नियम. अटक करताना महिला आरोपीला शक्यतो स्पर्श न करता तोंडी आदेशाने शरण घेण्याची संधी द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. शोध घेण्याचा सुद्धा एक नियम बनवलेला आहे. महिला आरोपींचा शोध फक्त महिला पोलिसांद्वारेच घेतला जाऊ शकतो. एखादी आरोपी महिला गर्भवती जरी असेल तर तिला विशेष संरक्षण देण्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. गर्भवती महिलांना अटक व कोठडीत ठेवताना विशेष काळजी घेणे बंधनकारक ठरवण्यात आलेले आहे. अटक झालेल्या महिलेला तिचे हक्क सांगणे, तिला वकिलाशी संपर्क साधण्याची परवानगी देणे आवश्यक आहे असे सुद्धा भारतीय संविधान म्हणते. मानवी सन्मान राखणे, महिलांना अटक करताना त्यांच्या सन्मानाला बाधा येणार नाही अशा प्रकारे पोलिसांनी वर्तन करणे बंधनकारक ठरवण्यात आलेले आहे. भारतीय कायदा महिलांना अटक करताना विशेष संरक्षण देतो. यामुळे महिलांचा सन्मान राखला जावा व अटक प्रक्रियेत त्यांच्यावर अन्याय किंवा छळ त्यांचा होऊ नये असा उद्देश आहे हे यावरून आपल्याला निश्चित दिसत आहे. वरील सर्व तरतुदी पाहता हे स्पष्टच आहे की भारतीय संविधान महिलांना विशेष अधिकार आणि सुरक्षा प्रदान करत आहे. संविधान निर्मिती आणि त्याच्या अंमलबजावणीला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आज एकही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिलांचा सहभाग नाही, पण त्यांच्या दर्जाची समानता जी देण्याचा संकल्प संविधानाने केला होता तो आजही पूर्णत्वास जाताना दिसत नाही. महिलांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपण पाहतो. अजूनही काही मंदिरांमध्ये स्त्रीस प्रवेश नाकारला गेला आहे. उच्च शिक्षणामध्ये महिलांचे प्रमाण हे कमी आहे. ज्याप्रमाणे मुलास संधी उपलब्ध करून दिली जाते त्याप्रमाणे मुलीस ती दिलीच जाते असं आपल्याला म्हणता येत नाही. बालविवाह, हुंडाबळी, ऑनर किलिंग, लिंगभेद म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण म्हणतो, यासारख्या घटना आजही समाजामध्ये घडताना आपल्याला दिसतात. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आज ऐरणीवर आलेला आहे असं आपण जाणतो. रोजगारातील असमानता, आरोग्य असुविधा व पोषणाची कमतरता या समस्यांना आजही आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आजच्या घडीला भारत हा विकसित देश होण्याच्या मार्गावर आहे. पण यासाठी एक गोष्ट लक्षात घेणं आपल्याला फार गरजेचे आहे. केवळ आर्थिक प्रगती यासाठी पुरेसे नाही तर सामाजिक प्रगतीही आवश्यक आहे. या प्रक्रियेत महिलांची भूमिका आणि त्यांचे सशक्तीकरण हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत असे वाटते. आपण जेव्हा पाहतो की महिला या समाजाचा निम्मा भाग आहेत, अर्ध्या समाजाचा भाग हा महिलांचा आहे आणि महिलांचा अर्धा भाग असणाऱ्या महिलांचे योग्य पद्धतीचं जर सक्षमीकरण झालं नाही तर आपण विकसित भारताचं जे काही स्वप्न आपण पाहत आहोत ते प्राप्त करणं आपल्याला कठीण ठरू शकतं. यासाठी ठोस पावले राबवण्याची गरज आहे. महिला शिक्षणाचा प्रसार,
प्रत्येक मुलीस गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत राहणे, त्याचा संकल्प करणे गरजेचं आहे. महिलांना कायदे व सुरक्षा व त्याचबरोबर महिलांविरोधातील गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणं आजच्या घडीला गरजेचं झालेलं आहे. आर्थिक सशक्तीकरण ही अत्यंत महत्त्वाचं आहे. महिला उद्योजकांना कर्ज, तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्ध करून देणे, समान संधी रोजगारातील, राजकारणातील, निर्णय प्रक्रियेतील असणं महत्त्वाचं आहे. महिलांना समान प्रतिनिधित्व मिळणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. समाजामध्ये सामाजिक बदलांमध्ये महिलांविषयीचा आदर, समजूतदारपणा आणि समानतेची वृत्ती वाढवणं या बाबी महत्त्वाच्या आणि आवश्यक ठरतात. विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा महिला शिक्षण, रोजगार, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे सक्षम होतील. महिला सशक्तीकरण हेच भारताच्या विकासाचे खरे शस्त्र आहे. महिला सशक्तीकरण हे केवळ संविधानाच्या योग्य अंमलबजावणीमधून आपण साध्य करू शकतो. त्याचबरोबर समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करणं हे सुद्धा गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक भारताच्या नागरिकाने विशेष प्रयत्न करणे गरजेचं आहे. संविधानाचे रक्षण आणि संवर्धन यातूनच हे आपण साध्य करू शकतो. या प्रक्रियेमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. नमस्कार.